भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे काळे कारनामे दररोज बाहेर येत आहेत. कोपरगाव येथील शुक्राचार्य मंदिरात तो काही वर्षापूर्वी आला होता असा दावा अनिसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तेव्हा भोंदूबाबाने तिथे पूजा करत ट्रस्टींना डोळे मिटवायला सांगितले आणि काही वेळाने डोळे उघडताच नागदेवता प्रगट झालेली दिसली. त्यावेळी सर्व ट्रस्टी घाबरून गेले होते असे काही वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्यानंतर गुरु श्री शुक्राचार्य मंदिराचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी सुद्धा ती बातमी वाचली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जी आहे की मला कालपासून जवळजवळ 7-8 पत्रकारांचे फोन आले की असं असं आहे, 2 वर्षापूर्वी भोंदू खरात बाबा तुमच्या मंदिरात आला होता आणि त्यांनी काहीतरी साप किंवा नाग दाखवला वगैरे. म्हटलं ती बातमी खरी आहे. नाग आणि साप, त्याने साप किंवा नाग काय तर असेल तर दाखवला होता, पण ही गोष्ट 2 वर्षापूर्वीची नसून 15 वर्षापूर्वीची आहे. 2012 साली ते आपल्या मंदिरामध्ये आले होते शांतीपूजा करण्यासाठी. आता आपल्या मंदिरामध्ये नेहमी शांतीपूजा, अभिषेक पूजा वगैरे होत असतात. त्यासाठी ते एक दिवस त्यांच्या शांतीपूजेसाठी काहीतरी मंदिरात आले होते आणि नवीनच दिसल्यामुळे आम्ही त्यांच्याशी ओळख करून घेतली काय प्रकारे. तर त्यांनी सांगितलं मी अंकशास्त्राचा तज्ज्ञ आहे, मला भविष्य वगैरे कळतं वगैरे असं काहीतरी थोडक्यात सांगितलं. म्हटलं ठीक आहे असेल. मग आम्ही त्यानंतर आम्ही आमच्या घरी निघून गेलो. संध्याकाळी आल्यानंतर पण बघितलं तर त्यांची पूजा चालू होती 4-5 तास काहीतरी. म्हणून मग आम्ही त्यांना ऑफिसमध्ये बोलवलं, त्यांना चहा वगैरे पाजला. तर ते म्हणे हे मंदिर खूप पुरातन आहे वगैरे वगैरे, मंदिराबद्दल आणि शुक्राचार्य महाराजांबद्दल थोडीशी माहिती ते द्यायला लागले. तेवढे आम्ही ग्रहण केली, ऐकली माहिती. काही नाही बा, मंदिर महाराजांचं जे काय आहे त्यांचा इतिहास वगैरे ते सांगत होते, तेवढं ऐकलं आम्ही. त्यानंतर ते म्हणे तुम्हाला महाराजांची प्रचिती दाखवू का? म्हटलं ठीक आहे, काय प्रचिती दाखवता दाखवा. आता आम्ही उत्सुकतेपोटी विचारलं काय दाखवा. तर त्यांनी ते म्हणे ठीक आहे दाखवतो तुम्हाला, चला आपण कचेश्वर मंदिरात जाऊ. म्हटलं नाही इथेच दाखवा, हे शुक्राचार्य मंदिर आपण इथेच आहे. ते म्हणे हे ओपन आहे, इथे काय कोणाचं तरी डिस्टर्ब होईल, मग आपल्याला दाखवता येणार नाही. तिथे हॉल आहे बंदिस्त, कारण ते सकाळी येऊन गेले असतील इथं दर्शनाला, तर तिथे जाऊ म्हणे आपण. म्हणून आम्ही इथे आलो. त्यांनी आल्यावर सर्व दारा खिडक्या बंद केल्या, जाळी आहे तिथे, खिडक्या वगैरे बंद केल्या आणि लाईट बंद करायला लावले आम्हाला. आणि मग त्यांनी ते आम्हाला भिंतीकडे तोंड करून उभं राहायला सांगितलं पश्चिमेच्या. काहीतरी मंत्र म्हटले. मग आम्हाला सळ आवाज आला, कारण शांतता होती, अंधार होता, आवाज स्पष्ट आला सळ. म्हणून आम्ही बघितलं भिंतीकडे. मग आम्हाला डोळे उघडायला सांगितले. मग आम्ही बघितलं तर एक सापासारखी प्रतिकृती अशी भिंतीतनं खाली येताना दिसली, जवळजवळ 15-20 फूट असावी. तर ते आल्यानंतर खाली रेस्ट झाल्यानंतर असा त्याचा फणा जो होता तो जवळजवळ साधारण 5 फूट उंचीचा होता. मग आम्ही तो बघितला. मग त्यांनी ते दर्शन वगैरे आमचं साहजिकच महाराज आहे म्हटल्यानंतर नागराज महाराज आहे स्वतः, म्हणून आम्ही दर्शन वगैरे घेतलं. मग त्यांनी सांगितलं ते थोडेसे मंत्र वगैरे म्हणले. ते म्हणे तुम्ही पुढच्या हॉलमध्ये जा. आम्ही पुढच्या हॉलमध्ये आलो. ते आमच्याबरोबर त्याला सापाला तिथे घेऊन आले. पर ते अंधार असल्यामुळे आम्हाला सापासारखी प्रतिकृती दिसत होती, स्पष्ट काही दिसत नव्हतं, कारण आम्ही एकमेकाला असं स्पष्ट दिसत होतं. आम्ही जवळजवळ 14-15 जण होतो. आमचे ट्रस्टी त्यावेळेचे अध्यक्ष एल कुलकर्णी होते, ॲडव्होकेट दिलीप कोराळकर होते, बाकी आमचे कर्मचारी होते, पुजारी होता एक, आणि बाकी मित्र कंपनी होती सगळी, बेटकर होते. 14-15 जण होतो. तर ते दाखवलं त्यांनी. आणि मग तिथे गेल्यानंतर ते असं सापाला त्यांनी थोडंसं खेळवलं, म्हणजे इकडं असा हात आम्हाला त्यांचा दिसायचा. असा केला की ते साप इकडे यायचा, असा केला की इकडे यायचा, पण त्यांच्या हातामध्ये काही रिमोट किंवा अशी काही दोरी वगैरे काही दिसत नव्हतं. त्यामुळे असं म्हटलं काही असेल चमत्कार, किंवा तो आमचा दृष्टीभ्रम म्हणा किंवा हिप्नॉटिझम केला असेल म्हणा, काही असेल. आम्हाला ते दिसलं मात्र एवढं की प्रतिकृती दिसत होती. त्यानंतर मग त्यांनी सांगितलं यांना काहीतरी भेट द्या. मग ते आता भेट आम्ही काही आणली नसल्यामुळे एकाने शर्ट काढून दिला, तो त्यांनी त्याच्याकडे दिला. मग त्यांनी तो गरगर फिरवला सापाडी आणि आमच्याकडे परत भिरकावला. आणि मग त्यांनी सांगितलं आम्हाला, खरं त्यांनी सांगितलं की याचं दर्शन घ्या आणि तुम्ही शुक्राचार्य मंदिरात जाऊन बसा. मग आम्ही दर्शन घेतलं निघालो. आमच्याबरोबर खरंच आले. इकडं ते गायब झालं. म्हणजे तो कागदी साप वगैरे असतं तर त्यावेळेस आम्हाला जाणवलं असतं का त्यांनी तो गुंडाळा किंवा काही केलं, ते आमच्याबरोबर आले. त्यामुळे तसं काही आम्हाला त्याचं काही वाटलं नाही, काही वाईट वेगळं काही. पण म्हटलं हे काय आता असेल, दृष्टीभ्रम असेल किंवा काही. त्यामुळे आम्ही त्या गोष्टीची काही प्रसिद्धी केली नाही, प्रचारही केला नाही किंवा ते कोणाला सांगितलंय नाही. आमच्यात 1-2 दिवस चर्चा केली ना, ते पेपरला दिलं किंवा ना त्याच्यापासून आम्ही काही लोकांना त्याच्या गोष्टीचा बाऊ करून मग लोकांकडनं काही पैसे लुबाडले किंवा लोकांना त्याच्याबद्दल काहीतरी वेगळं वाईट सेट सांगून किंवा वेगळं काहीतरी वाढवा चाढवा सांगून काहीतरी गोष्टीची अपेक्षा केली, असं काही केलं नाही. त्यामुळे तो विषय तिथल्या तिथं 1-2 दिवस आम्ही चर्चेला आणि नंतर सोडून दिला. पण ह्या आता ज्या गोष्ट याच्यात येते, दृष्टीक्षेपात येते की तो कॅप्टन खरं तर असा होता, त्याचे ते लैंगिक चाळे सगळे, नंतर ते काय बरीचशी प्रॉपर्टी वगैरे, ते जर आम्हाला त्यावेळेस माहिती असतं की हा बाबा असा आहे, तर आम्ही त्याला मान सन्मानाची वागणूक दिलीच होती. आम्ही चपलेने आणला असतं त्याच वेळेस त्याला. आणि ही गोष्ट जी अनिसने आता काढली आहे बातमी की 2 वर्षापूर्वी तो इथे आला होता कॅप्टन खरात,
ही सपशेल खोटी आहे. तो आला होता हे आम्ही अमान्य करत नाही. तो आला होता, त्याने आम्हाला सापही दाखवला, पण आम्ही त्या गोष्टीची कुठेही अंधश्रद्धेसारखा काही त्याचा भाऊही केला नाही, काही नाही. पण ही गोष्ट जी 15 वर्षापूर्वी घडून गेलेली 2 वर्षापूर्वी घडली आहे, ही खोटी बातमी आणीपर्यंत कोणी पोहोचवली आणि कोण विष्णू संतोषी माणसं आहेत की ज्यांना मंदिरामध्ये काहीतरी राजकारण खेळायचं आहे, मंदिराची म्हणजे शुक्राचार्य महाराजांची बदनामी करायची आहे आणि काहीतरी लाभाचं पद तिथं घ्यायचं आहे किंवा काहीतरी त्याच्यामध्ये त्यांचा पर्सनल इंटरेस्ट आहे, अशा लोकांनी या खोट्या बातम्या पसरवून आमची बदनामी नाही केली, त्यांनी शुक्राचार्य महाराजांची बदनामी केली असं मी समजतो. आणि ह्या गोष्टीच्या मुळाशी मी जाणार आहे आणि ही गोष्ट ती आणीसपर्यंत ही बातमी खोटी कोणी पोहोचवली या गोष्टीचा मी छडा लावणार आहे आणि त्या व्यक्तीला योग्य ते शासन व्हावं याची मागणी मी करणार आहे. आपल्याकडे काही अशा प्रकारे अंधश्रद्धेचे काही कारवाया सुरू होतात का, किंवा श्रद्धा आणि अंधश्रद्धा नेमकं कशा पद्धतीने दैनंदिन तुमचं कामकाज या मंदिर परिसरामध्ये काय सांगा? आपल्याकडे फक्त धार्मिक कार्यक्रम होतात. आपण अंधश्रद्धेला खतपाणी घातल्या जाईल किंवा असं कुठलाही कार्यक्रम मंदिरामध्ये होत नाही. मंदिरामध्ये फक्त पूजा अर्चा होतात, धार्मिक सण आणि उत्सव साजरे केले जातात, लोकांच्या शांत्या वगैरे होतात. त्या शांत्या रेग्युलर जे ब्रह्मवंत सांगतात त्याप्रमाणे लोक शांती किंवा अभिषेक पूजा करत असतात. पण अंधश्रद्धा पसरल्यासारखं किंवा हा खडा घेतला म्हणजे हा खडा घ्या याने तुम्हाला गुण येईल किंवा ही माळ घ्या, असे कुठलेही कार्यक्रम मंदिरामध्ये आपण घेत नाही, कोणाला घेऊ देत नाही. त्यामुळे अंधश्रद्धा पसरवण्याचं काम मंदिर करत नाही. माझं सर्वांना, प्रत्येक भक्ताला आलेल्या, समजा एखादा भक्त आला आणि काहीतरी दक्षिणा किंवा वस्तू स्वरूपात किंवा पैशा स्वरूपात जरी दिली आणि तो जर म्हटला की तुम्ही हे घ्या, पावती नका आम्हाला, तर मी त्या माणसाला 15 मिनटं लेक्चर देत असतो की कुठल्याही, इथंच नाही तर कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर कुठलीही वस्तू जर दान दिले तर एक तर तू दानपेटीत टाकायची, नाही तर त्याची रीतसर पावती घ्यायची. XYZ नावाने घे, तुला नावं नसेल घ्यायची, असं कोणालाही दक्षिणा वगैरे द्यायची नाही आणि पावती घेतल्याशिवाय कुठल्याही मंदिरात, आपल्याच नाही तर कुठल्याही मंदिरात द्यायचं नाही. त्यामुळे आम्ही 2 नंबरचं काम किंवा असं अंधश्रद्धा पसरवण्याचं काम असं कुठलंही काम करत नाही. जे आहे ते प्रत्येक भक्ताला माझं हेच म्हणणं असतं की तुम्ही या श्रद्धेने तिथं बसा, श्रद्धेने शुक्राचार्य महाराजांपुढे नतमस्तक व्हा, तुमचं सगळं काम होईल, बाकी काही नाही. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.